खरं तर रोष जो आहे या तरुणांमधून आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आता खरं तर सरकारने चर्चा करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे ती महत्त्वाची चर्चा कुठपर्यंत नेली जाते आणि कशा प्रकारची आश्वासनं दिली जातात आणि यावरती समाधान होतं का पाहायला मिळतं। संविधानाचं पुस्तक घेऊन विद्यार्थी या ठिकाणी आहे, काय म्हणायचं नक्की? आम्हाला एकच म्हणायचं आहे की जे 25 विद्यार्थ्यांनी जे सुसाईड केलेली आहे गेले 2014 पासून हे चालू आले। काँग्रेसच्या टायमात पण होतं, पेपर लीक्स व्हायचे। इवन आता बीजेपीचे आम्ही एवढं होप देऊन वोट केले की या बीजेपी बोलतात ना काय तर प्रगती आणेल, काय तर फ्युचर सिक्युअर करेल स्टुडंट्स लोकांचे पेपर लीक होत आहेत। पण जे आहे ते चाललंय बघायला गेलं बीजेपीच्या राज्यात आम्हाला तेच बघायला भेटतंय। गेले 2014 पासून नुसतं स्टुडंट्सवर अत्याचार, मिडल क्लास लोकांवर अत्याचार, बजेटवर अत्याचार, सगळ्या गोष्टींवर अत्याचार होतोय। आम्ही स्टुडंट्सनी करायचं काय? जर प्रत्येक नीटचे पेपर्स आम्ही प्रत्येक वर्षी तयारी करतो आणि एक्झाम देऊन बाहेर आला की बोलतात पेपर लीक झाला। मग त्या स्टुडंट्सचं काय करायचं? आम्ही कुठे जाणार? आम्ही एकच होप असते की बाबा नीट पेपर आम्ही दिलं की आम्ही आमचं फ्युचर सिक्युअर करू, सगळ्या गोष्टी करू। बट काय आहे प्रत्येक वेळी आम्हाला हेच बघायला भेटतं। एकीकडे बघितलं तर पंतप्रधान आपले विद्यार्थ्यांशी चर्चा करताना पाहायला मिळायचे, परीक्षा पे चर्चा करताना पाहायला मिळायचे। कसं बघतं याच्याकडे आता, कारण तुमच्याकडे येत नाहीये, तुमच्याशी चर्चा करत नाहीयेत, भावना तुमच्या जाणून घेतल्या जात नाहीयेत? सर, इट्स ऑल प्रोपगेंडा। फक्त सगळं फेक दाखवतात, फेक स्टुडंट्स घेऊन यायचे, त्यांना पैसे द्यायचे, त्यांच्या अकाउंटला 15-5,000 किती असू दे, किती गेले स्टुडंट्सला कॅमेऱ्यासमोर आणायचं, नाही तर क्वेश्चन्स जे ठरवलेले क्वेश्चन असेल ते विचारायचं, बस दॅट्स ऑल। कुठले एक स्टुडंट आहे ना, त्यांनी रिअल स्टुडंट आहे त्यांना समोर आलं, रिअल स्टुडंट तुम्हाला एकच प्रश्न विचारणार की तुम्ही पेपर लीक का करता? आमच्या भविष्यासोबत का खेळता तुम्ही प्रत्येक वेळी? तुम्हाला ना वाटत का की इंडिया प्रोग्रेस करावं, इंडियानी पुढे जावं? आज इंडियाची रँकिंग 125 वर आलेली आहे, रुपीज पडलेला आहे, इंडियाची इकॉनॉमी 0 आहे, तरी तुम्ही स्वतःला विश्वगुरु समजता। ॲट व्हॉट कॉस्ट यू थिंक अबाउट युअर विश्वगुरु? नथिंग एल्स, काही नाही। तुम्ही जर इंडियाचे हालात बघितले, सगळ्यात पण 0 हालात आहे सगळ्यांचे इंडियाचे। पासपोर्ट पडले, रुपीज पडले, इकॉनॉमिक्स 0 आहे, एज्युकेशन सिस्टम तर फेल आहे आणि याचं कारणीभूत RSS आहे। RSS चे चाटू भरलेले आहेत सगळे। एक एज्युकेटेड मिनिस्टर तुम्ही मला आहे ना बीजेपी मध्ये दाखवा, एक मिनिस्टर, एक एज्युकेटेड मिनिस्टर, एक एज्युकेटेड मिनिस्टर मला तुम्ही बीजेपी मध्ये दाखवा। आम्ही पाहिजे ते हरू तुमच्यासाठी। एकही मिनिस्टर एज्युकेटेड नाहीये, फक्त धर्माचा खेळ खेळला जातो। काही बोललं की दलितांवर अत्याचार, स्टुडंट्सवर अत्याचार, सगळ्या गोष्टींवर अत्याचार चालू आहे। आम्हाला बीजेपी सरकार नकोय, बीजेपी या देशातूनच बाहेर गेला पाहिजे आणि आम्ही इच्छित करतो की धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी इस्तीफा देऊन या देशाच्या बाहेर गेला पाहिजे, कारण आम्हाला आमची इकॉनॉमी चांगली पाहिजे। आम्हाला जस्ट वी वॉन्ट जस्टिस, नथिंग। आणि आय एम सेइंग इन फ्रंट ऑफ कॅमेरा, आय एम नॉट अफ्रेड ऑफ RSS नी देशाची वाट लावली आहे, RSS मुळे हे सगळं होत आहे। आय एम नॉट अफ्रेड ऑफ सेइंग दिस इज बिकॉज ऑफ RSS। मोहन भगत पण याच्या पाठी कारणीभूत आहे, हे मी ऑन कॅमेरा सांगते। विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल केला जातोय, तुमच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत, भविष्य याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक होणार आहे। आय एम नॉट अफ्रेड ऑफ सेइंग दॅट। मी आंबेडकरवादी आहे, आंबेडकर जेलमध्ये जायला मला काही फरक नाही पडणार। आय एम रेडी टू गो टू जेल, आय एम गोइंग टू रेडी टू सूल माय सेल्फ, बट आय वॉन्ट दिस माय कंट्री टू बी डेमोक्रेटिक, एज्युकेटेड अँड रिपब्लिक, बिकॉज आय लिव्ह इन अ डेमोक्रेटिक कंट्री अँड दिस इज माय राईट, दिस इज माय राईट, अँड दिस इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गिव्ह मी आज दिस राईट टू स्पीक अबाउट माय सेल्फ। थँक यू। हा तरुणचा रोष आहे, खरं तर व्यवस्थेविरोधात हा रोष आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा हा रोष आहे। राजीनामा हा झालाच पाहिजे अशा प्रकारची मागणी ही तरुणांकडून, विशेषतः विद्यार्थिनी आहे, शालेय विद्यार्थी आहे। एकूणच पुढील काही परीक्षा अजूनही तिला द्यायच्या बाकी आहेत, मात्र अशा परिस्थितीमध्ये खरं तर पेपर फुट होत असेल तर हा असंतोष उफाळून आपल्याला आल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सनी पसवानसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई।